हॅलो नमस्कार, कशा सगळ्यांना मस्त आहात ना। मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर। श्री स्वामी समर्थ। तर आजची कामं वगैरे आवरायची आहेत। स्वामी आता झोपलाय आणि स्वयंपाक वगैरे बाकी सर्व आवरून घेतलं। कपडे भांडी करायची आहेत, फरशी पण पुसून घेतली लगेच। आता स्वामी झोपत होता, म्हटलं अगोदर फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे, मग स्वामीला झोपवायचं। आज सकाळी जरा लवकर उठला त्यामुळे आता झोपलाय। आता वाजले 11:30 झाले। परीला वगैरे नाश्ता भरवला, तिचे औषध वगैरे दिली आणि परी पण आता ही बघा इथे झोपली आहे। ती दिवसभर झोपते आणि रात्रीची जागी राहते। तिचं गणित चेंज झालेलं आहे। आता तिचं वगैरे सगळं आवरून घेतलं अगोदर। आता माझी कामं आवरते। स्वामी पण इथे झोपलाय बघा, स्वामी पण झोपलाय। आता स्वामी झोपेल, आता किती वेळ झोपेल त्याचं जास्त अर्ध्या तासाच्या वर काय झोपतच नाही। अगोदर कपडे पहिले करून घेते, नंतर बाकीचं सर्व आवरते। किचन कट्टा सगळं आवरायचं आहे। फक्त स्वयंपाक वगैरे केला, परचे डॅड वगैरे कामाला गेले आणि मला स्वामीला वगैरे आणि परीला वगैरे पण खायला दिलं आणि बाकीचे आता सर्व आवरते। चला तर मग 11:30ला स्वामी झोपला होता। आत्ता 12 वाजले, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा। आत्ता 12 वाजलेत। तो बघा ह्याचं लगेच अर्धा तास झाले, लगेच झोप झाली याची आणि उठल्या रडायला लगेच येते आम्हाला। स्वामी झोपल्यावर मला कपडे आणि भांडी आवरायचं होतं, बाथरूमची कामं मला आवरून घ्यायची होती, पण आता काय राहिली। स्वामी उठला लगेच अर्ध्या तासामध्ये। आता फक्त मेन म्हणजे कपडे माझे धुवून झालेत। आता स्वामीला बघत म्हणजे त्याला बांधून वगैरे ठेवणार खुर्चीमध्ये आणि भांडी करून घेणार आहे। किचनवरचं सर्व आवरायचं आहे। किचनवर खूप पसारा आहे, तसंच ठेवलं होतं। स्वामीला परीला वगैरे खायला भरवलं त्या अगोदर आणि म्हटलं किचन कट्टानंतर आवरून घ्यायचं। तोपर्यंत स्वामी झोपला, मग कपडे वगैरे धुतले। आता किचन कट्टा आवरते आणि मला दळणं आज बनवायची आहे। दळणं सर्व संपली आहेत। बघूया आता दळणं करायला। स्वामी काय मध्ये मध्ये सारखं कधी राहणार, करायला देणार नाही, पण आता काही पर्याय नाही आहे, आता करायलाच पाहिजे। बघूया आता किती वेळ लागतोय, काय करतोय। स्वामी झोपेल असं आता काय वाटत नाही। आता झोपला म्हणजे संध्याकाळी 3:30च्या नंतरच झोपेल। आता अर्धा तास तर झोपलेलाच, अर्धा तास पूर्ण झोपला। आता संध्याकाळी बघूया कधी झोपतोय। तोपर्यंत काय राहायचं म्हणजे कंटाळा येतो दळण वगैरे नंतर करायला संध्याकाळी। मग दळण वगैरे संध्याकाळी करायला घेतलं ना तर परत संध्याकाळी कामांना वगैरे परत उशीर होतो संध्याकाळचा। मग दुपारच्या वेळेतच दळण वगैरे करून घेते। बघूया आता काय करतोय स्वामी, तर झोपणार नाही, पण बघते आता करायचं कसं। आता पहिला इथे किचन ओटा पहिला साफ करायला घेतला, कारण किचन ओट्यावर खूप भांडी वगैरे तशीच ठेवली होती, कारण अगोदर कपडे वगैरे करत राहिली त्यामुळे किचनवरचा पसारा तसाच राहून गेला होता। पहिली घासायची वगैरे भांडी होती ती बाहेर काढून घेतली आणि त्याच्यानंतर जो थोडं भाजी आमटी वगैरे राहिली होती ना ती छोट्या छोट्या भांड्यांमध्ये वगैरे काढून घेतली, म्हणजे भांडी वगैरे लगेचच सगळी घासायला काढून घेतली। नंतर संध्याकाळी वगैरे भांडी थोडी पडतात त्यामुळे सर्व भांडी वगैरे काढून घेतली आणि किचन ओटा वगैरे पुसून काढला। रोज काय पाणी वगैरे घेऊन टपामध्ये धुवून काढत नाही, पण 3-4 दिवसानंतर पाणी वगैरे घेऊन ओटा वगैरे पूर्ण धुवून काढते। कुठे जातोस, कुठे चाललास, पडशील तिकडे। अडकली 2 दिवसापूर्वी ना स्वामीला मी खुर्ची आणली होती। खरं म्हणजे तर ती परीला आणली होती, पण परीला काही त्याचा वापर झालाच नाही। मग आता स्वामीला म्हटलं राहू दे, बदली करायची होती, पण म्हटलं आता स्वामीला पण खुर्ची लागेल, त्यामुळे आता बदली केली नाही आणि स्वामीलाच ठेवली। त्यापासून ना हा असा खुर्ची घेऊन ढकलायचं का आणि त्याच्यासोबत खेळायचं वगैरे असतं आणि त्याच्यासोबत तर खेळत असताना खूप मस्ती वगैरे करत खेळत असतो आणि किचनमधून हॉलपर्यंत असं खेळतो आणि कुठे अडकली का मग त्याचा दंगा चालू असतोय। त्याला अडकली वगैरे काय काढायला वगैरे येत नाही, मग सारखं रडत वगैरे राहतो आणि तुम्हाला आवाज येत असेल बाहेरून, डॉल्बी चालू आहे त्यामुळे तुम्हाला बाहेर आवाज असेल, त्यासाठी सॉरी। स्वामीसोबत मस्ती वगैरे करून झाली आणि त्याच्यानंतर मला माझ्या कामाला सुरुवात करायची होती। आता दळणं वगैरे करायची होती, कारण दुपार पण आता झाली होती, कारण टाइमपास करून तर चालणार नव्हतं, दळणं ही करायचीच होती।
त्यासाठी ते दळणे वगैरे करण्यासाठी दळणाचे डबे पहिले रिकामे करून घेते मला, कारण त्याच डब्यांमध्ये दळणं बनवायची होती. 1-2 दिवसाला पूर्ण एवढं तर गव्हाचं पीठ होतं आणि तांदळाचं पीठ पण भरपूर होतं, पण दोन्ही पण दळणे एकदमच बनवायला घेतली म्हणजे डबल काम नको. आणि डबे वगैरे रिकामे करून घेतले आणि लगेच घासून पण लगेच घेतले, म्हणजे मला लगेच त्यातच दळणं ठेवायची होती. आता ना इथे मी गहू वगैरे साफ करायला घेतले होते आणि याच्या अगोदर मी दळण वगैरे साफ करायची ना तेव्हा स्वामी झोपलेला असायचा. जेव्हा लहान होतं ना तेव्हा स्वामी जास्त वेळ झोपायचा आणि तो झोपलेला असेल त्यावेळेत मी असं ती अवघड काम असेल ना ती साफ कामं वगैरे करून घ्यायची. आणि आता हे गहू साफ करताना पहिल्यांदा स्वामीने मला बघितलं होतं आणि पहिल्यांदा कुठली गोष्ट बघितली असं नाही तेव्हा तो पहिल्यांदा असं टक लावून वगैरे बघत राहतो आणि आता पण तसं चाललं होतं. पहिल्यांदा थोडा वेळ तो बघतच राहिला मी काय वगैरे करते आणि नंतर झालं बघून तसं नंतर मध्ये वगैरे करायला लागला. परवा पण मी जेव्हा कपडे वगैरे घड्या वगैरे करत होता तेव्हा पण त्याने मी भरपूर कपडे त्याच्या समोर असे टाकले, तेव्हा पण त्याला ते वेगळंच वाटलं आणि तो बराच वेळ कपडे वगैरे बघत राहिला. नंतर मग थोडा वेळ झालं तसं मग नंतर त्यामध्ये वगैरे खेळायला लागला. स्वामीला जर एका जागेवर शांत बसवायचं असेल तर त्याला नवीन काहीतरी तोंडामध्ये घालायला द्यायचं, मग तो थोडा वेळ शांत बसतो आणि परत ती वस्तू तर घेत नाही. त्याला प्रत्येक वेळी नवीन द्यावं लागतं आणि त्याला आता दात वगैरे येतात ना त्यामुळे त्याला सारखं त्याला चावत कुठलीही गोष्ट तो तोंडात वगैरे घालतो सारखं चावायला वगैरे असं बघत असतो. आणि तेच घेऊन तो आता भांडी वगैरे घेऊन जास्त खेळत होता. आता इथे माझं दळण पण करून झालं, गहू वगैरे साफ करून घेतले आणि लगेचच म्हटलं आता तांदळाचं पण साफ करून घ्यावं, कारण नंतर परत साफ करायचं म्हटलं तर कचरा वगैरे ना सारखा परत वगैरे करावं लागतो. आणि इथं बघा स्वामी ना ते इथं गहू वगैरे आहेत ना त्याच्यासोबत खेळतोय. बाहेर वगैरे साफ करायला जागा नाही, बाहेर वगैरे गॅलरी आहे पण तिथं काय सारखं लोक वगैरे जात असतात त्यामुळे साफ करायला भेटत नाही. आणि किचनमध्ये साफ करायला घेतल्यावर सर्व भांड्यांवर वगैरे ना सगळं तांदळाचं किंवा गव्हाचं पांढरं पडतंय आणि ते परत मग घासा वगैरे लागतात. मग एकदमच असं साफ वगैरे करून घेतलेलं बरं पडतंय. दळण वगैरे केलं ना तर त्या दिवशी तर डबल कामं झालेली असतात, कारण ते सर्व दळण साफ करताना जे पांढरं वगैरे पडलेलं असतं ना ते सर्व भांड्यांवर वगैरे किंवा फ्रीजवर वगैरे सगळीकडे पडलेलं ओट्यावर असतं, मग ते सर्व पुसून वगैरे काढावं लागतं. मग आज थोडी भांडी वगैरे घासली नाही, सगळी बाथरूममध्ये ठेवली. आता बाकीची सर्व भांडी धुवून वगैरे काढावी लागतात किंवा पुसून तर काढावीच लागतात.